ए मित्रा, जर तुला असं वाटत असेल ना तुझ्यावर कोणाचंच प्रेम नाही तर तू हे लक्षात घे. एका बाळाला 9 महिने पोटात सांभाळायला, जन्म द्यायला मरण यातना सहन कराव्या लागतात. शेकडो रात्री बाळासाठी जागून काढाव्या लागतात. हे तुझ्या आईने अगदी हसत सहन केले. आणि एका बाळाचं पालनपोषण करायला स्वतःच्या स्वप्नांना, आकांक्षांना रामराम ठोकावा लागतो. नाहीतर तुला काय वाटतं, आईवडिलांना मन नसतं? लक्षात घे, स्वतःच्या पंखात कितीही मोठी भरारी घ्यायचं बळ असेल तरी केवळ पिल्लांचे पंख मजबूत व्हावेत म्हणून आईवडिलांना उडणं विसरावं लागतं. हे सर्व कष्ट तुझ्यासाठी, हो केवळ तुझ्यासाठी, तुझ्या बाबांनी आणि आईने सहन केले. आणि हो, ते या सर्व गोष्टी केल्याचा कधी उच्चारही करणार नाही. याचा सोशल मीडियावर कधी गाजावाजा दिसणार नाही किंवा एखादी इंस्टाग्रामला स्टोरी दिसणार नाही. आणि आपण म्हणतो की यात नवीन काय, हे तर त्यांचं कर्तव्य आहे. अशी 2 सुंदर माणसं तुझ्या आयुष्यात असताना तुला असं वाटूच कसं शकतं की तुझ्यावर कोणाचंच प्रेम नाही आहे. आणि मान्य आहे की आई बाबा थोड्या जुन्या विचारांचे आहे, समजून घेत नाही, सतत किटकिट करतात. पण कोण या जगात परफेक्ट आहे तूच सांग मला. कोणी रागीट असतं, कोणी तिरसट असतं, कोणी जास्तच भाव खातं, तर कोणी स्वतःच्याच धुंदीत. तुझा बाबू सोना तरी आहे का परफेक्ट? याचाच अर्थ सगळीकडे काहीतरी उणीवही असणारच. मग आई वडील परफेक्ट नाहीये असं मान्य करून मोकळं व्हा ना. नसतात सगळे आई बाबा कूल. त्यांचा काळ वेगळा होता. आपल्याला आपल्या मोबाईलचं व्यसन सुटत नाही, पहाटे उठणं होत नाही, सलग अर्धा तास अभ्यास करणं होत नाही. आणि आपण निघालोय 50-60 वर्ष तयार झालेल्या आईवडिलांच्या सवयी मोडायला. आणि हो, प्रत्येक घरात मातीच्या चुली असतात बरं. आईबाबांचं पटत नाही. घरात पाचीला पुजलेली गरिबी, वडिलांना काहीच कमावता येत नाही, बाबांशी पटत नाही. हे सगळे प्रॉब्लेम तुला काय वाटतं फक्त तुझ्याच आयुष्यात आहे? अगदी यापेक्षा वाईट तुझ्या आईवडिलांनी सहन केलंय. तुझ्यापेक्षा 1000 पट अधिक त्यांनी कष्ट केलेत, यातना सहन केल्यात. नाही ते ऐकून घेतलंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जगात असं कोणीच नाहीये जे स्वतः आधी तुझ्यासाठी प्रार्थना करेल, त्याचं आयुष्य तुला मिळावं असं देवाला म्हणेल. किंवा तुला जर कोणी बोलत असेल तर तुझ्या आधी ते बोलणे खातील. हे सर्व फक्त आणि फक्त तुझे आई बाबाच करू शकतात. निस्वार्थ प्रेम म्हणजे काय असतं तर एकदा आईकडे पहा, बाबांकडे पहा. आय नो, ऐकायला हे बोरिंग वाटत असेल, पण हेच त्रिकाल सत्य आहे. एक वाक्य मागं ऐकलं होतं, आई वडिलांचे निर्णय चुकीचे असू शकतात पण त्यांचा हेतू कधीच चुकीचा नसतो. बऱ्याचदा आपल्याला जे सहज मिळतं त्याची किंमत आपण विसरतो. आपल्याला तेच हवे असतात जे आपले मेसेज पाहून नोटिफिकेशन बारमधूनच अनसीन करतात. आणि मुळातच बऱ्याचदा आपली प्रेमाची व्याख्या चुकीची असते किंवा मर्यादित असते. आपल्याला फक्त एका ठराविक आकृतीत प्रेम दिसतं आणि दरवेळी गरजेचं नसतं की तेच प्रेम असावं. अन बऱ्याचदा तेच घडतं नेमकं. आजकाल आपण ज्याला प्रेम समजतो ते स्वार्थाने बटबटलेलं, इगोने माखलेलं नातं असतं. खूप कमी लोकांना खरं प्रेम काय ते कळतं आणि मिळतं. जेव्हाही असे लोक नजरेसमोर येतात तेव्हा जाणवतं की त्यांचं त्यांच्या परिवारावर सर्वात प्रथम खूप प्रेम आहे. त्यांना हे गुपित ध्यानात आलेलं असतं की परिवारात सर्व काही आहे, बाकी सर्व मोहमाया, उगाच काखेत कोळसा आणि गावाला वळसा असं प्रेम आपण शोधतोय. आज एक काम करा,
पायाच्या अंगठ्याला ओलं कुंकू लावा आणि आईला खूप जोरात ठेच लागली म्हणून आवाज द्या आणि तेव्हा शूटिंग करा. हवं तर याला फ्रँक म्हणा आणि नंतर निवांत बसून ते शूटिंग पहा. प्रेमाने तुडुंब भरून वाहतंय तुमचं आयुष्य असं तुमच्या ध्यानात येईल. आणि आपणही प्रेम करतच असतो आईबाबांशी नकळत, पण त्याचा कधी इजहार करत नाही. पण आजपासून जेव्हाही कधी निराश झाल्यासारखं वाटेल किंवा आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही असं वाटेल, तेव्हा आईवडिलांची आठवण काढा, त्यांना कॉल करा, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. तेव्हा एक अद्भुत गोष्ट जाणवेल, आई बाबा आपल्याला कधीच जज करत नाही. ज्या की खूप दुर्मिळ गोष्टी आहेत. तुम्ही कितीही बरं वाईट बोलला तर ते तुम्हाला कधी अंतर देणार नाही. असं प्रेम खूप दुर्मिळ असतं. नशीब खराब आहे असं म्हणणाऱ्यांनी आईवडिलांची एकदा आठवण काढा. जीवाचं बरं वाईट करण्याचा ज्यांच्या मनात विचार येतो अशांनीही एकदा आईवडिलांची आठवण काढा. आणि जे म्हणतात ना की आईवडिलांनी काहीच कमवलं नाही, त्यांनी ॲटलिस्ट माणूस म्हणून तरी जिवंत आहोत म्हणून आईवडिलांचे आभार माना. माणूस हयातीत असेपर्यंत खरंच त्याची किंमत कळत नाही. म्हणतात प्रत्येकाने एकदा फक्त असा विचार करायला हवा की आपले आईबाबा आपल्यासाठी कायम जिवंत राहणार नाही. त्यामुळे जेवढा काळ आहे तेवढा काळ प्रेमाने सोबत घालवायला हवा. नाहीतर कितीही रडलं तर मग उपयोग होत नाही. ज्याला आईवडील नाही त्याला जाऊन विचारा माझ्या आजच्या शब्दांची किंमत. मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणेन की आईवडिलांशी संवाद साधा, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांच्या खरंच जास्त अपेक्षा नसतात आपल्याकडून. एकदा फक्त लव्ह यू पप्पा, लव्ह यू मम्मी असं म्हणा. बरं वाटेल त्यांनाही आणि तुम्हालाही. आय नो थोडंसं ऑफवर्ड वाटत असेल, पण जेव्हा आईवडिलांना कळतं की आपलं कोकरू आपल्यावर जीवापाड प्रेम करतं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित तुम्हाला जगावेगळं सुख देऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.